मित्रांनो एवढे आयटम भेटलेले आपल्याला, आपण हे सगळं सामान मीशोवरून ऑर्डर केलं होतं। आता याची प्राइस काय? हॅलो मित्रांनो, कसं काय तुम्ही? स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि आजचा व्हिडिओ सगळ्यात वेगळा होणार आहे, जो की आपले सगळेच व्हिडिओ एकदम वेगळे असतात, एकदम नवीन टॉपिक असतात। आज भी नवीन आहे। 90% लोक असे आहे जे व्हिडिओ तो पूर्ण बघताय पण सबस्क्राइब करत नाही, तर असं करू नका। लाईक करा, फॉलो करा आणि कमेंट पण करा आणि सबस्क्राइब पण करा। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम आगळं वेगळं काम करणार आहे। आपण करणार आहे अनबॉक्सिंग। मी बिलकुल टाइमपास न करता आजच्या व्हिडिओ टॉपिक सांगून टाकला। आपण काही आज टाइमपास करणार नाही, आपण सरळ या गोष्टीची अनबॉक्सिंग करणार आहे। ही गोष्ट काय ती तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळणारच आहे। आपण मीशोवरून ऑर्डर केलं होतं प्रोडक्ट, तर आपण याची अनबॉक्सिंग करणार आहे। याच्यामध्ये काय काय निघतं ते तुम्हाला सगळं दाखवतो। त्यानंतर हे आपल्याला परवडलं की नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगा। आणि चला आता आपण याची अनबॉक्सिंग सुरू करू लगेच। तर मित्रांनो फायनली आपण घरामध्ये आलो, आता आपण याची अनबॉक्सिंग करू आणि तुम्हाला दाखवतो मी याची अनबॉक्सिंग। आपल्याकडे टेबल नाही त्याच्यामुळे आपण डायरेक्ट खालीच अनबॉक्सिंग करणार आहे। तर चला बघा व्हिडिओ। तर बघा मित्रांनो एकदम पॅक मटेरियल आहे, एकदम पॅक आहे, कुठंच फोल्ड नाही। अजून याची अनबॉक्सिंग केलीच नाही, मला पण माहित नाही याच्यामध्ये काय आहे। तर चला आपण याची अनबॉक्सिंग करू आणि बघू याच्यामध्ये काय आहे। ॲक्च्युली मला माहिती आहे याच्यामध्ये काय आहे, पण मी पण नाही बघितलं अजून मटेरियल कसं येतं कसं नाही। तर चला पटकन आपण याची अनबॉक्सिंग करू। याची प्राइस जी आहे ती मी तुम्हाला शेवटी सांगल, किती रुपयामध्ये भेटले सामान, काय भेटलं। तोपर्यंत आपण याची अनबॉक्सिंग करू फटाफट। ओपन करतो याला। तो टँटँग हे झालं आपलं ओपन। हे पहिला आला आयटम बाहेर। काय बाबा याच्यात काहीतरीच वाटतंय रे बाबा, काय काय माहिती। याला ओपन करू आपण। टँटँग याच्यात काय रे बाबा? चला सगळ्यात पहिले हे ओपन करू, मग हे ओपन करू। आधी हे ओपन करू। पॅकिंग तर चांगली वाटते, पण याला फोडायचं कुठून? अरे बापरे, हे तर पूर्ण पॅक आहे। चला आता आपण डायरेक्ट कैसी लव जिथं लव असेल तिथं, फक्त एखादी मधला आयटम नाही खराब झाला पाहिजे आपला। तर असं झालं सिस्टम येऊ, असं फाडलं आपण बाहेर काढू। बंदूक मित्रांनो, बंदूक। अरे बापरे मित्रांनो, बंदूक। टँटँग मला ही टँटँग करायची सवय आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही मनावर घेऊ नका, फक्त पहा आपला आयटम। काढू बाहेर, काढू। हे बघा, ओ भाई, ठाय 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 ठाय। तर मित्रांनो कशी आहे आपली बंदूक? हे बघा, काही ब्रँडिंग वगैरे नाही। ही वायर यायची, ही ग्लूगन आहे, ॲक्च्युली ग्लूगन म्हणता याला। याच्यासोबत आपल्याला 2 स्टिक भेटल्या। हे सुद्धा आपल्याला 2 स्टिक भेटल्या, याच्यात टाकायचं असतं असंच ना। हे कोण वाजवतंय बाहेर? मी पण पहिली वेळेस यूज करतोय, मी याच्या आधी यूज केलेलं नाही ग्लूगन। तर याच टाकायची असते याच्यामध्ये आणि मग हे असं चालतं वाटतं सिस्टम। अरे मध्ये चाललंय। तर हे मित्रांनो हे ग्लूगन आहे, मी याच्या पहिले यूज केलेलं नाही, आपण यूज करून बघू आणि मग तुम्हाला मी याचा यूज करून मी दाखवेन पुढच्या ब्लॉगमध्ये, नाही तर याच ब्लॉगमध्ये। तर चला आता हे ठेवून देऊ बाजूला आणि आपल्या दुसऱ्या पॅकेटमध्ये काय ते बघू। आता ग्लूगन आपण साईडला ठेवून टाकू, याच्यात काय बघू। तर कामाचा आयटम भेटला पाहिजे। ओ हो उघडू का? टँटँग। अरे बापरे, याच्यात तर आयटम आहे। अरे वा वा वा, हे चिमटा तुम्ही कशाला पाहिला असाल? हे चिमटा आपल्याला बारीक बारीक काम करायला काम येईल। एक चिमटा आहे, याची टेप, हे तर लय पडलेलं आपल्या घरी, तरी आलंय। चल जाऊ दे, अजून काही नाही। हे काय मित्रांनो, याची प्राइस किती आहे, मला किती रुपयामध्ये भेटलं हे सगळं तुम्हाला शेवटी सांगतो मी। तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा। आणि हे काय, हो भाई हे तो काच आहे। हे बघा सगळं काही झूम करून दिसतं याच्यामध्ये। झूम करायचं काच आहे हो, मॅग्निफाईंग ग्लास। तुम्ही काय म्हणता याला मराठीमध्ये? भिंग काय म्हणता याला मराठीमध्ये? शाळेत शिकवलं होतं, आता माहित नाही मला। भिंग म्हणत असं बहुतेक, भिंकाच शाळेमध्ये शिकवलं होतं, आता लक्षात नाही काय होतं, पण इंग्लिशमध्ये मॅग्निफाईंग ग्लास म्हणता याला। तर हे पण एक आयटम आला आपल्याला, हे पण आपण यूज करू कुठं जरी। आणि अजून काय, ही जो मेन आयटम आहे तुम्हाला सगळ्यात शेवटी दाखवतो। याच्यासाठी मी सगळं ऑर्डर केलेलं आहे आणि आपल्याला भेटलेलं आहे टेस्टर, छोटं टेस्टर आहे, कामाचं आहे का पण मित्रांनो। क्वालिटी तर आहे, ठीकठाक क्वालिटी आहे, जास्त पण भारी नाही पण ठीकठाक क्वालिटीमध्ये आहे। याचा आपण यूज नाही करणार सहसा करून जास्त, कारण की आपल्याकडे दुसरे मोठे पडलेले
ठीकठाक क्वालिटी, आणि हे एक जे आहे ते भारी क्वालिटी मधलं आहे. ते पण तेच आहे, टेस्टर मध्येच आहे. हे बघा डबल साईड आहे, इकडून बी तिकडून पण आहे. तुम्हाला दाखवतो. हे बघा हे टेस्टर आहे, हे दोन्ही साईड आहे. हे बघा इकडून 4 एस आहे, इकडून 2 एस आहे. बघा 4 एस आहे, दोन्ही साईडने आपण यूज करू शकतो. तर याची गरज नव्हती, माझ्या घरी भरपूर पडलेलं आहे, पण तरी पण आता हे का आलं आपल्याला कॉम्बो मध्ये भेटलं, प्राइस चांगलं भेटलं, त्याच्यामुळे आपण ऑर्डर केलं. आणि मेन अजून एक गोष्ट आहे, ही एक गोष्ट आहे अजून, ही पक्कड. हे बघा वायर कट करायसाठी पक्कड ही पण होती घरी, पण तरी आपल्याला कॉम्बो मध्ये भेटली म्हणून ही पण घेऊन टाकली. आणि हे येत आहे सामान्य. आता मेन गोष्ट ही आहे, ही आयरन सोल्डरिंग आयरन म्हणता, याला सोल्डर म्हणतो आम्ही सर्व भाषेमध्ये, आणि आपल्या टेक्निकल भाषेमध्ये सोल्डरिंग आयरन म्हणतात. तर हे याच्यासाठी मी सगळा सेट घेतला. मला हे खूप दिवसापासून लागत होतं. मी असं काही पण डोकं लावत राहतो घरी इलेक्ट्रिकल सामानासाठी. तर मग माझ्याकडे नव्हतं, माझे भरपूर काम अडकून जात होते. तर त्याच्यामुळे मला हे ऑर्डर करायचं होतं, हे ऑर्डर करायचं होतं. त्याच्यामुळे मी सगळं कुठं नाही केलं ऑर्डर. आणि त्याच्यासोबत आपल्याला मग हे पण भेटलं, याचं कतील आहे, आणि याला ते लिक्विड लागतं काहीतरी आयरनला, ते लिक्विड आहे आणि कतील आहे. तर आपल्याला हे ऑर्डर करायचं होतं मेन म्हणजे. आणि मेन याची एक गरज होती, ह्या 2 गोष्टीची आपल्याला गरज होती, याच्यासाठी आपण हे ऑर्डर केलं. अरे डॅमेज तर नाही, डॅमेज नाही. तर आपल्याला ह्या 2 गोष्टीची गरज होती, याच्यासाठी आपण हे सगळं ऑर्डर केलं. आणि आपल्याला कॉम्बो मध्ये भेटलेलं आहे. तर याची प्राइस तुम्हाला मी सांगतो थोड्या वेळाने, तोपर्यंत तुम्ही बघून घ्या सगळे आयटम एकदा, एकदम ओके एक नाही. आणि हे ग्लूगन मी फर्स्ट टाइम हातामध्ये घेतोय, मला माहित नव्हतं. तर क्वालिटी वगैरे चांगली आहे, याची वायर पण चांगली लांब दिसते मला. बघू आता आपण यूज करून थोड्या वेळाने, ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये याचं यूज करून दाखवतो मी तुम्हाला, कशावर तरी याचं यूज करून दाखवतो, आणि याचं पण यूज करून दाखवतो मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, हे मला ऑर्डर करायचं होतं, एवढं आयटम भेटले आपल्याला. मी तुम्हाला सगळे व्यवस्थित लावून दाखवतो आयटम कोणते कोणते भेटले, तर मग तुम्हाला पण कळन काय आहे काय नाही. तर हे एक आयटम भेटला, हे एक आयटम भेटला, हे एक, हे पण, हे पण, हे एक भेटलं. इथं ठेवतो, दिसतंय सगळं व्हिडिओमध्ये. हां एवढं आहे, खालीच टाकतो डायरेक्ट, हे बॉक्स फेकून देतो बाजूला. तर मित्रांनो, तुम्हाला सगळं व्यवस्थित लावून दाखवतो काय काय भेटलेलं आहे आपल्याला. हे एवढे आयटम भेटलेले आपल्याला, सगळे तुम्हाला व्यवस्थित लावून दाखवतो मी, म्हणजे तुम्हाला पण व्यवस्थित कळणं आपल्याला किती आयटम भेटलेले आहे, किती पैशामध्ये. तर ही आपली ग्लूगन एक आहे, ही काहीची आपली आमची घरची नाही भेटली. तर एवढे आयटम भेटले आपल्याला. तर मित्रांनो, एवढे आयटम भेटलेले आहे आपल्याला. आपण हे सगळं सामान मीशोवरून ऑर्डर केलं होतं. आता याची प्राइस काय, किती रुपयात भेटलं आणि का ऑर्डर केलं ते तुम्हाला सांगतो लगेच. तर मित्रांनो, आपण हे सगळं यूज केलं, हे ग्लूगन यूज करून पाहिली आपण आताच. हे बघा माझं नाव काढलं होतं मी याच्यावर. ग्लूगन पण एकदम वर्किंग कंडिशन मध्ये चालते, मी फर्स्ट टाइम यूज केली, जमली आपल्याला यूज करायला. तर चला आता तुम्हाला मी याची प्राइस सांगतो, पण थांबा ना, एवढी काय घाई आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा, आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, आणि कमेंट जरूर करा का बाबा व्हिडिओ कसा वाटला. मी फर्स्ट टाइम अनबॉक्सिंगचा व्हिडिओ बनवला, तुम्हाला कसं वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि अजून जास्त व्हिडिओ असेच बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर याची प्राइस भेटली आपल्याला 305 रुपये. या सगळ्या 7-8 गोष्टी ज्या आहे आपल्याला, त्या आपल्याला फक्त भेटल्या 305 रुपयामध्ये. तर एकदम भारी डील होती, कारण की आपण फक्त ग्लूगन घ्यायला गेलो मीशोवर, ते 140 रुपयाला भेटत होते आम्हाला. पण हे स्टिक जास्त येत होत्या, 10 स्टिक भेटत होत्या. पण आपल्याला काय गरज होती, आपल्याला ही जी आयरन आहे, सोल्डरिंग आयरन, याची जास्त गरज होती. तर आपल्याला ग्लूगन आणि सोल्डरिंग आयरन दोन्ही पण आपल्याला 300 रुपयाच्या आत भेटल्या. 305 रुपयात एकदम चांगली डील होती. तुम्हाला आवडली कमेंटमध्ये सांगा, आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. भेटूया उद्या, बाय बाय.